हाय गाईज, वेलकम टू माय मिनी ब्लॉग. तर आज आहे डे 4 आणि आज होता येल्लो कलर. मी येल्लो कलरची साडी घातली. त्यानंतर रेवा मॅडम आल्या भेटायला आणि ती आता जस्ट उठली होती. त्यानंतर मग ती जयूकडे गेली आणि थोडीशी मस्ती वगैरे केली तिने माझ्यासोबत, जयूसोबत. त्यानंतर मग आईना तिने बोलून आणलं. आईंना सांगितलं तिने की हे दोघं मला मारते, या दोघांना मारा असं. तर आईने आम्हाला खोटं खोटं मारलं आणि ती एकदम जोरदार हसत होती. तिच्यासोबत मस्ती वगैरे करून झाली. मग इकडे इशूताई पण रेडी झाली होती आणि आज येलो कलर होता, मग ती पण येलो कलरचं ड्रेस घातला होता. इकडे त्रिशा ध्रुव आलेला होता आणि रेवा आहे ना, आता रोज तिला सोडायला जाते, म्हणजे इशूला सोडायला जाते बस स्टॉपला आणि सोडून लगेच येते रिटर्न. तिला आहे तर बटाट्याची चटणी केली होती इशूला टिफिनला. आणि जेव्हा सोडायला घेऊन जाताना आई तिला, तर तेव्हा ती खूप रडते, म्हणजे जेव्हा इशू जाते बसमध्ये तेव्हा. पण तरी रोज ती जाते. नंतर तिला भूक लागली होती, म्हणजे तिला डाळिंब वगैरे सोलून देत होती. आणि मग इकडे आमचा होत होता संध्याकाळचा स्वयंपाक. आणि हा आता आहे डे 5चा लूक. तर आज होता ग्रीन कलर, तर ग्रीन कलरची साडी घातली मी इकडे. आणि सकाळी खूप पावसाचं पण वातावरण होतं. आणि त्यानंतर मॅडमांचं असं आता सध्या नवरात्री चालू झाली तेव्हापासून खूपच लवकर उठते ती. आणि आता रेडी पण झाली आणि रेवा मॅडम पण तिच्यासोबत. इशू उठली की लगे 5-10 मिनिटात रेवा मॅडम पण उठते आणि त्यांची दोघांची मस्ती चालू होती आणि खेळायचं पण चालू होतं, परत भांडण पण चालू दोघांची. आणि इकडे इशू कार्टून बघत होती. आता फक्त 7ला पण 10 मिनटं बाकी होती. मग मी तिचा टिफिन वगैरे करायला घेतला आणि हा आहे आता डे 6. तर आज होता ग्रे कलर. तर मी इकडे ग्रे कलरची साडी घातली आहे आणि त्यांना दोघांना बघायला आली. इशूला आज सुट्टी होती, बघायला आली. तर दोघंजण मस्ती करत, तिचा नाश्ता चालू होता इशूचा. आणि रेवाताई दिदीजवळ बसली, कारण तिला दिदी घरी राहिली ती खूप आवडतं. तर कसा वाटला ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा.